आषाढ महिना संपायला आता फक्त काहीच दिवस उरले आहेत आणि जर कुलदेवतेच्या ओटीत ही एक वस्तू अर्पण करायची राहिली तर काय होऊ शकतं. ही कथा आहे एका कुटुंबाची, ज्यांनी ही छोटीशी चूक केली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एकामागून एक संकट येऊ लागली. शेवटी कुलदेवतेने दिलेल्या एका संकेताने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. काय होती ती वस्तू आणि काय घडलं पुढे, जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आषाढ महिना संपण्याआधी कुलदेवतेच्या ओटीत ही एक वस्तू नक्की ठेवा, नाहीतर आषाढ महिना संपायला अवघे 4 दिवस बाकी होते. गावभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. हिरवीगार शेती धुक्याने झाकलेली, डोंगर आणि मंदिराच्या कळसावर सतत पडणारे पावसाचे थेंब, सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं. पण त्या गावात एक घर मात्र काळजीने व्यापलेलं होतं. त्या घरात राहत होते माधवराव, त्यांची पत्नी सुमन, मुलगा अमोल, सून वैष्णवी आणि लहान नात आर्या. हे कुटुंब गावात श्रद्धाळू म्हणून ओळखलं जायचं. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात ते आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन ओटी भरायचे आणि संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद मागायचे. माधवराव नेहमी म्हणायचे, बाळांनो, आपल्या घरात सुख, शांती आणि समाधान आहे ते आपल्या कुलदेवतेच्या कृपेने. परंपरा कधीही मोडू नका. अमोल आणि वैष्णवीही मान डोलवायचे. पण यावर्षी परिस्थिती वेगळी होती. अमोलचा व्यवसाय तोट्यात गेला होता. बँकेचे हप्ते थकले होते. घरात सतत पैशांची चिंता भासत होती. त्यातच आर्या वारंवार आजारी पडत होती. एका रात्री जेवताना सुमन म्हणाली, यंदा आषाढ संपायला आला, कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं ना. अमोलने दीर्घ श्वास सोडला. आई, यंदा थोडं थांबूया. पैसे नाहीत, पुढच्या महिन्यात जाऊ. हे ऐकताच माधवराव शांत झाले. थोड्या वेळाने ते म्हणाले, पैसे कमी असतील तर मोठा नैवेद्य नको, पण कुलदेवीला रिकाम्या मनाने सोडू नका. श्रद्धा मोठी असते, खर्च नाही. अमोल काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील सर्वात वयोवृद्ध आजी रुक्मिणीबाई त्यांच्या घरी आल्या. त्या गावातल्या प्रत्येकाला कुलदेवतेच्या परंपरांबद्दल माहिती देत असत. त्यांनी सुमनला विचारलं, यंदाची ओटी तयार झाली का ग? सुमनने मान खाली घातली, अजून नाही. रुक्मिणीबाई काही क्षण शांत राहिल्या, मग हळू आवाजात म्हणाल्या, लक्षात ठेव, ओटीत अनेक वस्तू असतात, पण त्यातली एक वस्तू अशी आहे की ती विसरली तर ओटी अपूर्ण मानली जाते. आणि ती वस्तू केवळ वस्तू नाही, ती आपल्या कुलदेवीला अर्पण केलेल्या संपूर्ण भावनेचं प्रतीक आहे. हे ऐकून वैष्णवीला उत्सुकता वाटली. आजी, कोणती वस्तू? रुक्मिणीबाई हसल्या. त्याची वेळ आली की सांगते, असं म्हणून त्या निघून गेल्या. त्या दिवसापासून वैष्णवीच्या मनात सतत तोच प्रश्न फिरू लागला. ती एक वस्तू कोणती असेल? हळद, कुंकू, नारळ, सुपारी की खण? तिला उत्तर मिळत नव्हतं. त्या रात्री वैष्णवीला एक विचित्र स्वप्न पडलं. तिने पाहिलं, एक प्राचीन मंदिर, समोर तेजस्वी दिवा आणि देवीच्या चरणांजवळ ठेवलेली ओटी. पण त्या ओटीत एक जागा रिकामी होती. अचानक मंद पण गंभीर आवाज आला, ओटी पूर्ण नाही. वैष्णवी दचकून उठली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिनं लगेच देवघरात जाऊन दिवा लावला. पण त्या स्वप्नाचा अर्थ तिला समजत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक बातमी पसरली. डोंगरावरील कुलदेवतेच्या मंदिराचे मुख्य पुजारी 2 दिवसांसाठी बाहेर जाणार होते. म्हणजे आषाढ संपण्याआधी दर्शनासाठी फारच कमी वेळ उरला होता. माधवराव म्हणाले, आता अजिबात उशीर करू नका. उद्या सकाळी आपण मंदिरात जाणार. अमोल म्हणाला, बाबा, ओटीची तयारी तरी झाली ना? माधवराव हसले. तयारी वस्तूंची नसते रे, तयारी मनाची असते. पण त्या क्षणी रुक्मिणीबाईंचे शब्द पुन्हा सगळ्यांच्या मनात घुमले. ओटीतली ती एक वस्तू विसरू नका. ती वस्तू नेमकी कोणती आणि तिचं इतकं महत्त्व का होतं, याचं उत्तर त्या कुटुंबाला दुसऱ्या दिवशी मिळणार होतं. आषाढ महिना संपण्याआधी कुलदेवीच्या ओटीत ही एक वस्तू नक्की ठेवा, नाहीतर
दुसऱ्या दिवशी पहाटेस माधवराव उठले. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. अंगणात तुळशीपाशी दिवा लावून त्यांनी हात जोडले आणि शांतपणे म्हणाले, आई, आज आम्ही तुझ्या दर्शनाला निघालो आहोत. काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा कर. घरातील सगळेच जण तयारीला लागले. सुमनने पितळी ताटात ओटीसाठी लागणाऱ्या वस्तू ठेवायला सुरुवात केली. हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, फुले, फळे, खण, नारळ एका मागोमाग एक वस्तू ताटात सजू लागल्या. वैष्णवीने प्रत्येक वस्तूकडे काळजीपूर्वक पाहिले, पण तिच्या मनात अजूनही रुक्मिणीबाईंचे शब्द घुमत होते. एक वस्तू विसरू नका. ती पुन्हा पुन्हा ताट तपासत होती. तेवढ्यात आर्या धावत आली. आई, आज आपण देवीकडे जाणार ना? वैष्णवीने हसत तिच्या डोक्यावर हात फिरवला. हो बाबा, आज आपण सगळे मिळून कुलदेवतेचे दर्शन घेणार. सकाळी 7च्या सुमारास संपूर्ण कुटुंब मंदिराच्या दिशेने निघाले. गावापासून सुमारे 10 किलोमीटरच्या डोंगराच्या पायथ्याशी कुलदेवतेचे प्राचीन मंदिर होते. अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घराण्याची ती कुलदेवी होती. रस्त्यात माधवराव म्हणाले, आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट कायम सांगितली होती. कुलदेवतेकडे जाताना मनात लोभ, अहंकार किंवा राग ठेवू नका. देवीला वस्तूंपेक्षा भक्ती प्रिय असते. तेवढ्यात वैष्णवीने विचारले, बाबा, मग रुक्मिणीबाई आजी म्हणत होत्या ती महत्त्वाची वस्तू कोणती? माधवराव काही क्षण शांत राहिले. मलाही माहीत नाही. पण आज मंदिरात पुजारी बुवा नक्की सांगतील. हे ऐकून सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढली. मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की भक्ताची मोठी राग लागली होती. कारण आषाढ महिना संपण्यापूर्वी दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून अनेक लोक आले होते. मंदिरात घंटानाद सुरू होता. धूप, उदबत्ती आणि फुलांचा सुगंध वातावरणात दरवळत होता. कुटुंबाने देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पुजारीबुवा प्रत्येक भक्ताची ओटी स्वीकारत होते. त्यांचा क्रम आला. सुमनने आदराने ओटी पुढे केली. पुजारीबुवांनी ताटाकडे एक नजर टाकली. क्षणभर ते शांत राहिले. मग त्यांनी विचारले, बाई, ओटीमध्ये साडीचा खण कुठे आहे? सुमन दचकली. अहो, आम्ही तर साधा कापडाचा तुकडा आणला आहे. पुजारीबुवांनी प्रेमाने सांगितले, परंपरेनुसार अनेक घराण्यात कुलदेवतेची ओटी भरताना खण हा देवीच्या सन्मानाचे प्रतीक मानला जातो. प्रत्येक घराण्याच्या परंपरा वेगळ्या आहेत. पूर्वीपासून खण अर्पण करण्याची पद्धत आहे. तुमच्या घराण्यातही पूर्वीपासून खण अर्पण करण्याची पद्धत आहे. हे ऐकताच माधवरावच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. अरे देवा, यंदा हीच वस्तू राहिली. वैष्णवीला लगेच रुक्मिणीबाईंचे शब्द आठवले. ती एक वस्तू विसरू नका. तिच्या अंगावर शहारा आला. माधवराव म्हणाले, बुवा, आता काय करायचं? पुजारी बुवा हसले. घाबरू नका. श्रद्धा महत्त्वाची आहे. शक्य असेल तर मंदिराबाहेरच्या दुकानातून खण आणा. परंपरा पूर्ण होईल. अमोल लगेच मंदिराबाहेर धावत गेला. पण मुसळधार पावसामुळे जवळची सर्व दुकाने बंद होती. तो एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत राहिला, पण खण कुठेच मिळत नव्हता. निराश होऊन तो परत मंदिराकडे निघाला. तेवढ्यात मंदिराच्या पायऱ्यावर बसलेली एक वृद्ध महिला त्याला म्हणाली, बाळा, काय शोधतो आहेस? अमोलने सगळी हकीकत सांगितली. वृद्ध महिला हसल्या. त्यांनी आपल्या पिशवीतून सुंदर लाल रंगाचा खण काढला. हा घे. आज सकाळी माझ्या मुलीसाठी आणला होता, पण देवीची इच्छा असेल तर तो तुला मिळेल. अमोलने पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण त्या म्हणाल्या, देवीच्या नावाने दिलेली वस्तू विकत नसते. ती प्रसादासारखी स्वीकारायची असते. अमोलच्या डोळ्यात पाणी आले. त्याने नम्रपणे खण घेतला आणि मंदिरात धावत आला. पुजारी बुवांनी तो खण देवीच्या चरणी अर्पण केला. पूर्ण पूजा झाली. सगळ्यांचा मनाला एक वेगळं समाधान लाभलं. पण मंदिरातून बाहेर पडताना पुजारी बुवांनी माधवरावांना हळू आवाजात एक वाक्य सांगितलं, आज देवीने तुमची ओटी स्वीकारली, पण पुढचे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 3 दिवसात तुमच्या घरात जे काही घडेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. देवी कधी कधी संकेत देत असते. माधवराव स्तब्ध झाले. तो संकेत नेमका कशाचा होता आणि त्या वृद्ध महिलेला पुन्हा कोणीच का पाहिले नाही? या प्रश्नाची उत्तरे त्यांना पुढील 3 दिवसात मिळणार होती. या कथेतील घटना काल्पनिक आहेत. विविध घराण्यांमध्ये कुलदेवतेची ओटी भरण्याच्या परंपरा वेगवेगळ्या असतात. कोणती वस्तू अर्पण करायची हे आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार ठरवतात आणि श्रद्धेनुसार ठरते. आषाढ महिना संपण्याआधी कुलदेवतेच्या ओटीत ही एक वस्तू नक्की ठेवा, नाही तर मंदिरातून दर्शन
दर्शन घेऊन माधवराव आणि त्यांचे कुटुंब घरी परतले. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, पुजारी बुवांनी सांगितलेले ते शब्द. पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. घरी पोहोचताच सुमनने देवघरात प्रसाद ठेवला. सर्वांनी कुलदेवतेचे नाव घेतले आणि शांतपणे बसले. पण वैष्णवीच्या मनात मात्र त्या वृद्ध महिलेचा चेहरा फिरत होता. ती महिला नेमकी कोण होती आणि खण देऊन अचानक कुठे गेली, हा प्रश्न तिला सतत अस्वस्थ करत होता. त्या रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. मध्यरात्री अचानक आर्याला मोठा ताप भरला. तिचं अंग अक्षरशः तापाने फणफणत होतं. वैष्णवी घाबरून ओरडली, अमोल, पटकन उठ, आर्याला खूप ताप आला आहे. सगळे धावत तिच्या खोलीत आले. अमोलने गावातील डॉक्टरांना फोन केला, पण पावसामुळे रस्ता बंद असल्याने ते लगेच येऊ शकत नव्हते. सुमनने आर्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. माधवराव देवघरात जाऊन कुलदेवीसमोर बसले. त्यांनी डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली. आई, आमच्या लेकराचं रक्षण कर. सुमारे तासभराने आर्याचा ताप हळूहळू कमी होऊ लागला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणीबाई त्यांच्या घरी आल्या. त्यांनी आर्याला पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या, घाबरू नका. प्रत्येक संकट म्हणजे शिक्षा नसते. कधी कधी ते आपल्याला जाग करण्यासाठी आलेलं असतं. माधवराव म्हणाले, आजी, पुजारी बुवांनीही संकेताबद्दल सांगितलं होतं. रुक्मिणीबाई मंद हसल्या. संकेत ओळखण्यासाठी श्रद्धेसोबत संयमही लागतो. इतक्यात त्यांनी देवघराकडे पाहिलं. काल देवीला अर्पण केलेला प्रसाद शेजारच्या गरजू कुटुंबाला दिलात का? सुमन गोंधळली. नाही, अजून नाही. रुक्मिणीबाई म्हणाल्या, फक्त पूजा करून होत नाही. देवीला केलेली सेवा माणसांपर्यंत पोहोचली तरच पूजेचं सार्थक होतं. हे शब्द ऐकून अमोल आणि वैष्णवी लगेच प्रसाद घेऊन शेजारच्या गरीब कुटुंबाकडे गेले. त्या कुटुंबात 2 लहान मुलं होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या घरात अडचणी सुरू होत्या. प्रसाद आणि धान्य मिळाल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अमोलच्या मनात एक वेगळाच शांततेचा अनुभव निर्माण झाला. त्या रात्री माधवराव एक स्वप्न पडलं. त्यांनी पाहिलं, कुलदेवतेच्या मंदिरातील तोच तेजस्वी दीप, देवीच्या चरणांशी ठेवलेली ओटी आणि त्या ओटींवर काल अर्पण केलेला लाल खण. मंदिरात एक दिव्य स्वर घुमला. वस्तू महत्त्वाची असते, पण तिच्या मागचं मन त्याहून मोठं असतं. श्रद्धा, सेवा आणि कृतज्ञता यांनीच ओटी पूर्ण होते. क्षणात माधवराव जागे झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण मनात विलक्षण समाधान होतं. तिसऱ्या दिवशी सकाळी अमोलला अनेक महिन्यांपासून अडकलेला एक मोठा व्यवहार पूर्ण झाल्याचा फोन आला. त्याच्या व्यवसायात पुन्हा सुरू होण्यासाठी आशा निर्माण झाली. तो आनंदाने वडिलांकडे धावत आला. बाबा, काम झालं. इतक्या दिवसांनी चांगली बातमी आली. माधवराव हसले. बाळा, हे चमत्कार आहे की योगायोग हे प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार पाहिल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुलदेवतेची पूजा म्हणजे केवळ वस्तू अर्पण करणं नाही. आपल्या वागण्यात नम्रता, दान आणि कृतज्ञता ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण त्याच संध्याकाळी गावात एक आश्चर्यकारक गोष्ट समजली. मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितलं की ज्या वृद्ध महिलेने अमोलला लाल खण दिला होता, तशी कोणतीही महिला त्या दिवशी मंदिरात दिसलीच नव्हती. अमोल काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने दूरवर मंदिराच्या कळसाकडे पाहिलं आणि मनोमन कुलदेवतेला नमस्कार केला. त्या दिवसानंतर त्या कुटुंबाने एक संकल्प केला. दरवर्षी आषाढ महिना संपण्यापूर्वी कुलदेवतेची ओटी श्रद्धेने भरायची आणि गरजूंना मदतीचा हात द्यायचा. याच संकल्पामुळे त्यांच्या घरात पुन्हा आशेचा दिवा प्रज्वलित झाला. मंदिरातील त्या वृद्ध महिलेबद्दल जेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की अशी कोणतीही महिला त्या दिवशी मंदिरात आलीच नव्हती, तेव्हा अमोल, वैष्णवी, माधवराव आणि सुमन एकमेकांकडे पाहतच राहिले. अमोलच्या हातात अजूनही त्या लाल खणाचा एक छोटासा तुकडा होता, जो पुजाऱ्यांनी प्रसाद म्हणून त्याला दिला होता. तो हळूच म्हणाला, जर त्या महिला मंदिरात नव्हत्या तर मग मला खण कोणी दिला? पुजारी बुवा शांतपणे हसले. बाळा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. काही अनुभव हे श्रद्धेने असतात. याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे लावतो. माधवरावांनीही मान डोलावली. हो, महत्त्वाचं म्हणजे त्या प्रसंगाने आपल्या काय शिकवलं. त्या दिवसानंतर काही आठवडे गेले. अमोलचा व्यवसाय हळूहळू पूर्ववत होऊ लागला. अनेक महिन्यांपासून थांबलेली कामं पूर्ण झाली. घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आर्याची तब्येतही सुधारली. एक संध्याकाळी सगळे अंगणात बसले असताना आर्या निरागसपणे विचारते, आजोबा, कुलदेवतेला खण
एवढा का आवडतो? माधवराव तिच्या जवळ बसले. बाळा, देवीला खण, नारळ किंवा फूल आवडतात म्हणून आपण अर्पण करत नाही. त्या वस्तूंमागून आपण आपला आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो. आर्या पुन्हा म्हणाली, म्हणजे देवीला आपलं मन जास्त आवडतं. माधवराव हसले. अगदी बरोबर. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. काही दिवसांनी पुन्हा रुक्मिणीबाई त्यांच्या घरी आल्या. त्याने देवघरात प्रज्वलित दिवा पाहिला आणि म्हणाल्या, आता तुमच्या घरात प्रकाश फक्त दिव्याचा नाही तर श्रद्धेचा आहे. सुमन नम्रपणे म्हणाली, आजी, आम्हाला एक गोष्ट समजली. आपण अनेकदा वस्तूंना जास्त महत्त्व देतो, पण त्या वस्तू अर्पण करताना मनात श्रद्धा नसेल तर पूजा अपूर्णच राहते. रुक्मिणीबाई समाधानाने हसल्या. हाच या परंपरेचा खरा अर्थ आहे. एक वर्ष उलटलं. पुन्हा आषाढ महिना आला. यंदा मात्र घरात वेगळंच वातावरण होतं. वैष्णवीने आधीच ओटीची तयारी केली होती. हळद कुंकू, अक्षता, सुपारी, नारळ, फुले आणि आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार लाल खण, प्रत्येक वस्तू ती अत्यंत आदराने ठेवत होती. आर्या आनंदाने म्हणाली, आई, यंदा काही विसरलं नाही ना? वैष्णवी हसली. नाही ग बाळा, यंदा एकही वस्तू विसरलेली नाही. तेवढ्यात माधवराव म्हणाले, फक्त वस्तू नाहीत, यंदा आपण सोबत अन्नधान्यही घेऊन जाणार आहोत. मंदिरात दर्शन घेऊन परतताना गरजू कुटुंबांनाही मदत करू. अमोल म्हणाला, कारण आता आम्हाला समजलं आहे की देवीची कृपा मागायची असेल तर तिच्या लेकरांचीही सेवा करायला हवी. सगळ्यांनी आनंदाने होकार दिला. मंदिरात पोहोचल्यावर पुजारी बुवांनी त्यांचं स्वागत केलं. ओटी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली. पूजा पूर्ण झाल्यानंतर पुजारी बुवा म्हणाले, आज तुमची ओटी पूर्ण झाली आहे. अमोल हसत म्हणाला, बुवा, यंदा आम्ही फक्त खणच नाही आणला तर मनात कृतज्ञताची घेऊन आलो आहोत. पुजारी बुवा म्हणाले, म्हणूनच आज तुमच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. मंदिरातून बाहेर पडताना आर्याने मागे वळून देवीच्या मूर्तीला नमस्कार केला. त्या क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजल्यासारखी सर्वांना जाणवली. तो योगायोग होता की श्रद्धेचा अनुभव? याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, देवी, आमच्या घरावर तुझी कृपा अशीच राहू दे. आणि त्या दिवसापासून त्या कुटुंबाने एक परंपरा कायमची जपली. आषाढ महिना संपण्याआधी कुलदेवतेची ओटी श्रद्धेने भरायची, घराण्यांच्या परंपरेचा सन्मान करायचा आणि शक्य तितकी गरजूंना मदत करायची. या कथेचा संदेश, प्रत्येक घराच्या कुलदेवता किंवा कुलदेवीच्या पूजेच्या परंपरा वेगवेगळ्या असतात. ओटीमध्ये कोणती वस्तू ठेवायची हे त्या परंपरेनुसार ठरते. कोणतीही एक वस्तू सर्वांसाठी अनिवार्य आहे असा सार्वत्रिक नियम नाही. या कथेतील खण हा त्या कुटुंबाच्या परंपरेचा भाग म्हणून दाखवला आहे. परंतु कोणतीही वस्तू अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, नम्रता, कृतज्ञता आणि सद्भावना. कारण देवांपर्यंत पोहोचवणारी सर्वात मौल्यवान अर्पण वस्तू म्हणजे शुद्ध मन. तर मग भक्त मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपले चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी एक कमेंट नक्की करा. धन्यवाद.